जाऊयात साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचं जंगी स्वागत होत आहे। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। साताऱ्यातली उदयनराजे भोसले यांचं साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात येत आहे। दिल्लीतला 4 दिवसांचा मुक्काम संपून उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल होत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी साताऱ्याच्या प्रवेशद्वारावर जंगी तयारी करण्यात आली आहे। आपण पाहतो आहोत साताऱ्यातले हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आणि उदयनराजे भोसले यांचं स्वागत करण्यासाठी ही सगळी गर्दी इथे एकत्र झाली आहे। सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत साताऱ्यातून। सचिन, मोठं जंगी स्वागत होतंय, किती लोक उपस्थित आहेत आणि काय भावना आहेत सगळ्यांच्या? अगदी उदयनराजेंचं खूप मोठं आणि जल्लोषात स्वागत शिरवळमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। शेकडो लोकांचा जनसागर या ठिकाणी लोटल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळते। खरं पाहायला गेलं तर उदयनराजेंनी अमित शहांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर उदयनराजे प्रथमच साताऱ्यात येत आहेत, त्यामुळं हे मोठं आणि जल्लोषात स्वागत करण्यात येते। खरं पाहायला गेलं तर भाजपच्या वतीनं अजूनही उदयनराजेंची अधिकृत उमेदवारी जाहीर केली नसली तरी मात्र अमित शहांच्या भेटीमध्ये उदयनराजेंना उमेदवारीचा शब्द देण्यात आलाय असं सांगण्यात येतंय। याच्यामुळं हे मोठं आणि जल्लोषात स्वागत करण्यात येतंय। उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं एक ब्रोशर सुद्धा छापण्यात आलंय, याच्यामध्ये आरंभ आहे प्रचंड असं म्हटलंय। तर उदयनराजे हे अधिकृत उमेदवार भाजपचे आणि कमळाचं चिन्ह याच्यावर छापलेलं आहे। याच्यामुळे कुठेतरी उदयनराजेंची उमेदवारी पक्की झाल्याचं सुद्धा चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे। काल आपण जेव्हा कार्यकर्त्यांची मुलाखती घेतल्या त्यामध्ये तर एका महिलेला रडू आवरलं नाही, कारण उदयनराजेंनी प्रयत्न करून हे तिकीट शेवटी मिळवलंच असं त्या महिलांनी बोलून दाखवलेलं आहे। याच्यामुळे उदयनराजे या ठिकाणी येत आहेत, हे कार्यकर्त्यांच्या भावना खूप जल्लोषाच्या आहेत आणि जल्लोषात स्वागत सध्या त्यांचं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। उदयनराजेंच्याकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काही सांगण्यात आलंय? दिल्लीनं काय आश्वासन दिलंय उदयनराजेंना? होय, कार्यकर्त्यांच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं सांगण्यात आपल्याला जे आलंय ते म्हणजे उदयनराजेंना हा उमेदवारीचा शब्द देण्यात आलाय आणि सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपला सोडण्यात आल्याचं सुद्धा उदयनराजेंच्या मुख्य कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। यामुळे आम्हाला कामाला लागा असं सुद्धा सांगण्यात आलंय आणि कुठेतरी उदयनराजेंची उमेदवारी पक्की झाली की काय असं सुद्धा कार्यकर्त्यांमधून या सांगण्यातून उमटतंय। याच्यामुळं उदयनराजेंची उमेदवारी ही भाजपमधून साताऱ्यासाठी पक्की समजली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर महायुतीमध्ये उदयनराजेंनी एवढा तगडा उमेदवार दुसरा कुठलाही नव्हता। यामुळं जर घड्याळाच्या चिन्हावर कोण लढायचं असेल ते सुद्धा उदयनराजेंनीच लढावं आणि कमळाच्या चिन्हावर कोणी लढायचं असेल ते सुद्धा उदयनराजेंनीच लढावं अशा पद्धतीचा एक तिढा या ठिकाणी निर्माण झाला होता। मात्र चर्चा अंती या ठिकाणी हे भाजपने या ठिकाणची जागा लढावी असं सांगण्यात आल्याचं सुद्धा कार्यकर्ते म्हणतायत। याच्यामुळे कुठेतरी उदयनराजेंची उमेदवारी आहे ती पक्की झाल्याचं चित्र एकूणच पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि एकूणच उदयनराजेंचं मोठ्या प्रमाणात स्वागत या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत साताऱ्यातली उदयनराजे भोसले कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांची एवढी प्रचंड गर्दी आहे की चालायला जागा नाही। शेवटी गाडीतून खालती उतरून उदयनराजे भोसले हे पायी निघालेले आहेत, कारण हजारोंच्या संख्येनं नागरिक इथे एकत्र जमले आहेत उदयनराजे भोसले यांचं स्वागत करण्यासाठी। सचिन, पुन्हा एकदा सातारकरांना आज उदयनराजेंची खास स्टाईल पाहायला मिळणार तर? अगदी खरं पाहायला गेलं तर आजच्या उदयनराजेंची स्टाईलच आहे, जी उदयनराजेंची स्टाईल आहे त्याच पद्धतीने स्वागत करण्याचं सुद्धा कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे। उदयनराजेंची स्टाईल आपण आता सध्या पाहतोय, त्याचं कारण म्हणजे उदयनराजेंच्या स्टाईलसाठीच उदयनराजे प्रसिद्ध आहेत। कॉलर उडवण्याची स्टाईल असेल किंवा कोणताही कार्यक्रम
करण्याची स्टाईल असेल की उदयनराजेंची साताऱ्याची फेमस आहे आणि ही स्टाईल जी आहे स्वागताची ती सुद्धा उदयनराजेंची आहे. मात्र या स्वागतानंतर उदयनराजे काय बोलतात, माध्यमांना काय प्रतिक्रिया देतात किंवा आतापर्यंत जे घडलं त्याच्याविषयी उदयनराजे काय बोलतायत का, हे पाहणं खरं महत्वाचं असणार आहे. सातारकरांचं आणि राज्याचं लक्ष उदयनराजे काय बोलतील याकडे लागून राहिलेलं आहे. मात्र खरं पाहायचं झालं तर आपण ऐकूयात उदयनराजे भोसले काय म्हणतात ते. आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. उदयनराजे भोसले यांचं दिल्लीतून आगमन झालंय. अक्षरशः मन भारावून गेलं. आयुष्यात राजकारण कधी केलं नाही. पहिल्यापासून गेले 30-35 वर्ष केलं तर समाजाला केंद्रबिंदू मानून फक्त समाजकारण केलं, ते सुद्धा समाजाच्या हिताचं. आणि त्याची पोचपावती ही आज आपण पाहतोय. लोक एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित राहिले. खरोखर काय बोलावं हे मला सुधरत नाही. पण एवढंच, कालही मी जनतेचा होतो, आजही आहे आणि भविष्य काळात जे म्हणून माझ्याकडनं लोकांच्या हिताचे जे कामं असतील त्यांचे अडीअडचणी सोडवण्याचं काम हे मी निश्चितपणे करणार. महाराज काय सांगाल, अजून यादी जाहीर झालेली नाही, नाव जाहीर झालं नाही, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शक्ती प्रदर्शन म्हणजे हे विरोधकांना एक इशारा आहे. एक लक्षात घ्या, इशारा कोणाला नाहीये. यादी ऑलरेडी मला वाटतं आज काहीतरी ते जाहीर होईल. तो एक ह्याचा प्रक्रियेचा भाग आहे. सगळं निश्चित झालेलं आहे आणि इलेक्शन मी लढवणारच आहे. त्यामुळे विषय नाही. कधीतरी यायचं होतं सातारला, आज मुहूर्त निघाला, आज आलो. राजे, खरं तर मोठ्या संख्येनं अनेक समाजातील लोक तुमच्या स्वागतासाठी जमले आहेत. भारावून येतं असं स्वागत करणं बघताना म्हणजे आपण जेवढे मानावे तेवढे थोडेच. प्रचाराची सुरुवात म्हणायचं का? प्रचाराची सुरुवात, कारण दिल्ली दौऱ्यानंतर पहिल्यांदाच सातारा नाही, याच्या अगोदर सुद्धा माझे दौरे चालूच होते. मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं आणि नेहमी ज्या बातम्या येत होत्या की ताटकळत ठेवलं, असं काही नाही. आज केवळ सातारा आपलं महाराष्ट्राचं इलेक्शन नाही आहे, संपूर्ण देशभरात संपूर्ण सगळीकडे इलेक्शन चालू आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातले पहिल्या टप्प्यातले, दुसऱ्या टप्प्यातले, तिसऱ्या टप्प्यातले जे काय टप्पे आहेत, त्यामुळे पहिल्या टप्प्यातले अनेक ठिकाणी जे तेढ जे निर्माण झाले होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये, महायुतीमध्ये जो तेढ निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम झालेलं आहे. आणि आता मला वाटतं त्यात कुठल्याही प्रकारची शंका उरलेली नाही. महाराज, अजितदादांनी काल सांगितलं की अजूनही आमची बैठक झालेली नाही, उद्या आम्ही जाहीर करू. पक्षश्रेष्ठी उदयनराजेंचे काय ते सांगतील, मला त्यांचं माहित नाही, अशा पद्धतीनं सांगितलं. पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगितलं आणि पक्षश्रेष्ठी म्हणजे सर्व जे माझे मित्रमंडळी, त्यांनी मला जे सहकारी आहेत भारतीय जनता पक्षामध्ये आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या ह्याच्यातले महायुतीतले 3 जे घटक आणि वेगवेगळे आणि घटक पक्ष आहेत, त्यांच्याकडनं जे बोलणं झालं ते झालेलं आहे. त्यामुळे त्या शंका याचं काही कारण नाही. आनंदाची बातमी कधी मिळेल? माहोल बघून कसं वाटतंय? आनंदाची बातमी कधी मिळेल महाराज? आनंदाची तिकीट महाराजांचं कधी फायनल होईल? तिकीट काय तिकीट झालं आता काय तुम्हाला आता काय झालं वेगळं सांगायला. त्यामुळे उदयन महाराज असं म्हणून सातारकर त्यांना आवर्जून हाक मारत असतात. पण उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय की समाज आणि सर्वसामान्य माणूस यालाच मध्यवर्ती धरून कायम काम करत आलो, यापुढेही काम करत राहणार. तिकीट काय, तिकीट झालंय की आता काय जाहीर करायचं राहिलं आहे, असं खास त्यांच्या स्टाईलनं उदयनराजेंनी म्हटलंय. दिल्लीत थांबून ठेवलं, विलंब झाला वगैरे असं काहीही झालेलं नाही, याचाही उल्लेख उदयनराजे भोसले यांनी केला. आणि त्यांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या या खास रथावर पोहोचलेत उदयनराजे भोसले.
आणि अशा पद्धतीनं साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचं जंगी स्वागत। शिरोळच्या इथल्या हायवेवरती उदयनराजे यांचं स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय जमलाय। एक भली मोठी क्रेन आपण पाहतो आहोत, तर अनेक पोकलेन उभे आहेत। फुलांचा वर्षाव केला जाणार आहे उदयनराजे भोसले यांच्यावर। आपण साताऱ्यात जमलेली ही तुफान गर्दी पाहतोय। उदयनराजे भोसले यांचं स्वागत होत आहे। विविध धर्माचे लोक, मुस्लिम समाजाकडून पण स्वागत केलं जात आहे। अनेक वारकरी पंथातले लोक आहेत, सर्वसामान्य सातारकर जनता आहे आणि हा एक भला मोठा हार घालून उदयनराजेंचं सातारा शहराच्या वेशीवरती आता लवकरच स्वागत केलं जाणार आहे। खरं तर महायुतीकडून अजून अंतिम यादी जाहीर व्हायची महाराष्ट्रातली, त्यात साताऱ्याचा महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही। पण उदयनराजे भोसले यांनी आत्ताच काही क्षणांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं, आता काय, आता कसली घोषणा, झालंय, दिल्लीच्या नेत्यांनी सांगितलंय, त्यामुळे कामाला लागा, असंही उदयनराजे भोसले म्हणाले। जसा जसे दिवस पुढे जात आहेत तसे तसे एक एक उमेदवार हळूहळू पुढे सरकत आहेत। नावाची घोषणा होते, काही वेळेला नावाची घोषणा होत नाही आहे, पण त्याआधीच उमेदवार कामाला लागल्याचंही दिसतं आहे आणि साताऱ्यातही तेच आपल्याला दिसतं आहे। अगदी काल पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना साताऱ्याच्या जागेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावेळेला भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांच्याशी बोलतील असं म्हणत अधिक प्रतिक्रिया द्यायचं अजित पवार यांनी टाळलं होतं।
आता ढोल ताशांचं शेकडोंच्या संख्येनं नागरिक जमलेले आहेत. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचं स्वागत होत आहे आणि हा खास तयार केलेला भला मोठा हार उदयनराजेंना आता परिधान केला जाणार आहे.